नमस्कार, मी जयवंत मगदूम। काल गौराईचे आगमन झालेले आहे, त्याचबरोबर आज शंकरोबाचे आगमन होणार आहे। भारतीय संस्कृतीमध्ये सणांमध्ये वनस्पतींना विशेष असं महत्त्व प्राप्त होत आहे, कारण वनस्पती आणि सण ह्याचं एक अतूट नातं आहे। हे द्रोणपुष्प ही वनस्पती सध्या शंकरोबाचे आगमन म्हणून ह्याचं पूजन केलं जातं। ह्याचं एक विशेष महत्त्व, शेतकरी ज्यावेळी शेतामध्ये काम करत असतो, त्याला पायाला इजा झाली, ज्यावेळी त्याचा पाय मुरगळतो किंवा अनेक प्रकारची इजा होते, त्याला जर सूज आली हातांना पायांना कुठेही, तर ह्या वनस्पतीचा लेप देऊन ती सूज कमी केली जाते। ह्याचे एक दुसरे महत्त्व असं आहे, आमची आजी आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे, ज्यावेळी शेतामध्ये काम करत असताना विंचूदंश होतो, तर त्यावेळी या पानांचा रस हा त्यावरती सोडला जातो। कारण ज्यावेळी पीक काढणीस तयार होतं त्यावेळी विंचूदंश होण्याची शक्यता असते, आणि ही वनस्पती हंगामी असल्यामुळे हे आपल्याला पावसाळ्यातच पाहायला मिळते। तर विंचूचा जे काय जहर असतं, त्याचे विष तिथंच थांबवून ठेवण्याची शक्ती ह्या पानांच्या रसामध्ये असते। दुसरे एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी सर्पदंश होतो त्यावेळी ह्या वनस्पतीचा सुद्धा चांगल्या प्रमाणात वापर केला जातो। हे आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये, अनेक पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळतो। दुसरं विशेष म्हणजे ज्यावेळी ताप येत होता त्यावेळी पूर्वीच्या काळी डॉक्टर उपलब्ध नसायचे, त्यावेळी ह्या रस आणि शेळीचं दूध एकत्र करून अंगाला पुसायचे, त्यावेळी ताप कमी होण्याची सुद्धा मदत होत होती। दुसरं म्हणजे पोटाचे विकार असतील, पित्ताशयाचे विकार असतील, हे नष्ट करण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो। आज गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये जी वनस्पती सांगितली जाते त्यामध्ये ही द्रोणपुष्प ही वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। यामध्ये शंकरोबा म्हणून याचे सुद्धा आज पूजन केलं जातं। द्रोणपुष्प ही वनस्पती सध्या डोंगर परिसरामध्ये भरपूर पाहावयास मिळते, आणि याची जर प्रायोगिक तत्व याची जर लागण झाली तर भविष्यामध्ये जे विकार व्याधी जे होमिओपॅथीमध्ये सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर तुमची कमेंट सांगा। धन्यवाद।